तर पहा मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहिले आहेत. या भागामध्ये आपण एकूण 26 पासून 50 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे मित्रांनो किवी, हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे. मागचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. 27 नंबरचा प्रश्न पहा, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला. तर ग्रामोफोनचा जो काही शोध आहे तर थॉमसन अल्वा एडिसन यांनी लावलेला आहे. मुकुंदराजचा हा मराठीतील पहिला ग्रंथ असे एक मत आहे. तर मुकुंदराजचा मराठीतील पहिला ग्रंथ कोणता आहे. तर विवेकसिंधू हा मुकुंदराज यांचा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. असा सुद्धा कधी प्रश्न विचारला जातो की विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असून हा कोणी लिहिला. तर मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर सनी डेज या पुस्तकाचे लेखक सुनील गावस्कर हे सनी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. तर युवराजचं पुस्तक कुठलं आहे, युवराज यांनी लिहिलेलं पुस्तक मला सांगा. त्याच्यानंतर मित्रांनो, सुरेश रैना यांनी लिहिलेलं पुस्तक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य आत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य आत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले होते. तर महात्मा फुले या चित्रपटाचे उद्घाटन केले होते. अमेरिकेचा राष्ट्र अध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे. तर अमेरिकेच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे शासकीय निवासस्थानाचे नाव काय आहे. तर व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासाचे स्थान आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रपती यांचे निवासस्थानाचे नाव सांगा. त्याच्यानंतर भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांच्या निवासस्थानाचे नाव सांगा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्या निवासाचे स्थान काय हे मला नक्की सांगा. यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातील. प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता जे काही होतील नवीन ते किंवा कोणते, किंवा असं पण विचारलं जाईल की महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री असतात यांच्या निवासस्थानाचं नाव सांगा. तर त्यांच्या निवासस्थानाचं नाव आहे मित्रांनो वर्षा बंगला. पुढचा प्रश्न पहा, अंधांसाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला. अंधांसाठी जी काही लिपी वापरली जाते त्याचा शोध कोणी लावला. तर ब्रेल यांनी या ठिकाणी अंधांसाठी लिपीचा शोध लावला, त्याला ब्रेल लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. तर 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुणा ढेरे 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. तर 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये भरलं होतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष यावर आधारित आणि जिल्हा हे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला विशेष करून. गोल्डन गर्ल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर पहा, गोल्डन गर्ल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर गोल्डन गर्ल पी.टी. उषा यांना गोल्डन गर्ल असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी पहा, पी.टी. उषाचं पूर्ण नाव जर विचारलं तर पिल्लू वालंकडी टेका परवील उषा. पहा, पिल्लू वालंकडी टेका परवील उषा हे पी.टी. उषा यांचं पूर्ण नाव आहे. तर पी.टी. उषा ही कोणत्या खेळाशी संबंधित होती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेचे कोणत्या विषयावर भाषण केले होते. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले होते. तर त्यांनी पहा, फेडरेशन हॉर्सेस फ्रीडम याच्यावर भाषण केलेले होते. पुढचा प्रश्न पहा, मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती आहे. तर मराठीतील पहिली ऐतिहासिक ज्ञात कादंबरी आहे मित्रांनो मोचनगड आणि गुंजकर यांची ती कादंबरी आहे. मोचनगड ही मराठी भाषेतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी आहे मोचनगड. महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर महाराष्ट्राची विधानसभा याचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर होते मित्रांनो सयाजीराव लक्ष्मण सिलप हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. सयाजीराव लक्ष्मण सिलप हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो. तर देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा म्हणून कोल्हापूर मित्रांनो या ठिकाणी देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा म्हणून एर्नाकुलम हा जिल्हा ओळखला जातो. एर्नाकुलम हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये, केरळ या राज्यामध्ये आहे मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर कोल्हापूर नसून एर्नाकुलम हे असणार आहे. त्याच्यानंतर पहा, श्यामची आई या चित्रपटाचे लेखक कोण आहेत. तर श्यामची आई या चित्रपटाचे जे काही लेखक आहे किंवा निर्मिती आहे त्या मित्रांनो प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे प्राके आत्रे यांना आचार्य आत्रे हे सुद्धा म्हटलं जातं. तर श्यामची आई हे पुस्तक कोणाचं आहे, साने गुरुजी यांचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार 1990 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता. 41 नंबरचा प्रश्न, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद सुरू आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये एक नदी आहे पहा, त्या नदीवरून वाद सुरू आहे. तर ती नदी कोणती, कावेरी नदी आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यामध्ये वादाचा मुद्दा जी आहे नदी ते म्हणजे कावेरी नदी.
पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? तर पेन्सिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी या ठिकाणी पेन्सिलिनचा शोध लावले. तर पेन्सिलिन निर्मितीचा कारखाना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्ण केशव दामले यांना म्हटलं जातं. 44 नंबरचा प्रश्न. अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अमेरिकेचा कार्ल लुईस हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केव्हा केले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन 25 डिसेंबर 1927 मध्ये केलेले होतं. 25 डिसेंबर 1927 मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा 46 नंबरचा. 7 टेकड्याचे शहर म्हणून कोणते शहर ओळखलं जातं? तर 7 टेकड्याचे शहर म्हणून रोम हे शहर ओळखलं जातं. तर रोम शहर कोणत्या देशाची राजधानी, ज्यामध्ये कोरोनामध्ये या देशामध्ये बराच कहर घातला होता. तर 7 बेटाचे शहर म्हणून रोम शहर ओळखलं जातं. तर रोम शहर ही कोणत्या देशाची राजधानी आहे किंवा कोणत्या देशामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर डायनामाइटचा शोध अलेक्झांडर नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला म्हणून आल्फ्रेड नोबेल हा पुरस्कार दिला जातो. डायनामाइटचा शोध कोण लावला? आल्फ्रेड नोबेल यांनी लावला. तर डायनामाइट हा शोध लावल्यामुळे आल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 48 नंबरचा प्रश्न. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हाना आपटे म्हणजे हरी नरहर आपटे यांना ओळखलं जातं. प्लेइंग टू विन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्लेइंग टू विन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्लेइंग टू विन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तो महिला आहेत मित्रांनो आणि या टेनिस या खेळाशी संबंधित आहे. त्यामुळे प्लेइंग टू विन या पुस्तकाचे लेखक कोणी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो.